हॅलो एव्हरीवन, वेलकम ऑल. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण शिकलो अरिथमॅटिक ऑपरेटर प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. डिव्हिजनमध्ये पण दोन प्रकार, एक डिव्हिजन आणि एक मॉड्युलसचा. सो हा ते पण सगळे ऑपरेटरच आहे. हे वेगळी कॅटेगरी ऑपरेटरची, ज्याला आपण म्हणणार आहे असाइनमेंट ऑपरेटर. ओके, दिस इज द सेकंड टाइप ऑफ ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर. जसं अरिथमॅटिक ऑपरेटरच्या कॅटेगरीमध्ये चार पाच ऑपरेटर होते, इन द सेम वे असाइनमेंट ऑपरेटरच्या खाली सुद्धा चार पाच टाईपचे ऑपरेटर आहेत, ते आपण शिकू. सो असाइनमेंट ऑपरेटर या शब्दानेच तुम्हाला समजलं असेल की असाइनमेंट काय असतं. असाइनमेंट की आपण कोणाला तरी काहीतरी असाइन करतो. ओके, तुम्ही असं म्हणता ना की हे वर्क तुला असाइन केलंय मी. ओके, तर असा असा अर्थ काहीतरी वर्क तुम्ही कुठल्या तरी पर्सनला असाइन करत आहे. त्याला आपण असा नॉर्मल इंग्लिशमध्ये असाइन हा शब्द यूज करतो. इन द सेम वे असाइनमेंट ऑपरेटरचं पण मिनिंग सेम आहे. जर तुम्हाला कुठली तरी व्हॅल्यू कुठेतरी व्हेरिएबलला असाइन करायची आहे, तर आपण कुठलं असाइनमेंट ऑपरेटर आपण असाइनमेंट ऑपरेटर्स यूज करतो. तर कुठलं करतो, काय करतो ते आपण डिस्कस करू. आपण याआधी पण हे ऑलरेडी यूज केलंय असाइनमेंट ऑपरेटर. तर सगळ्यात इम्पॉर्टंट असाइनमेंट ऑपरेटर जे आतापर्यंत आपण यूज केलं ते होतं इक्वल टू. ओके, इक्वल टू काय आहे तुमचं असाइनमेंट ऑपरेटर आहे. का बरं असाइनमेंट ऑपरेटर? लेट्स से की आपण आतापर्यंत असं करायचो, इंट एज इज इक्वल्स टू 25. करेक्ट, असं लिहायचो. व्हॉट डज इट मीन? याचा मिनिंग असा आहे की जी 25 एज आहे किंवा 25 जी काही व्हॅल्यू आहे, हे तुम्ही एका व्हेरिएबलला असाइन करत आहे युझिंग असाइनमेंट ऑपरेटर. ओके, जर तुम्हाला कुठली तरी व्हॅल्यू, ओके, कुठली पण व्हॅल्यू कुठल्या पण व्हेरिएबलला असाइन करायची असेल, तर आपण कुठलं असाइनमेंट कुठलं ऑपरेटर यूज करतो? आपण असाइनमेंट ऑपरेटर. हेच सोपी भाषेमध्ये आहे. जसं लेट्स से की एखादा व्हेरिएबल ए आहे, तुम्हाला ए ला कुठली तरी व्हॅल्यू असाइन करायची आहे, तर दिस इज ओके. बट असं नाही चालेल, ए प्लस बी इज इक्वल्स टू 5 15. हे रॉंग आहे. का बरं रॉंग आहे? तुमचं कधी पण हे जे लेफ्ट साइड आहे एल एच एस आणि ही जी राईट साइड आहे, तर लेफ्ट साइडला कधी पण लेफ्ट साइडला कधी पण व्हेरिएबल असले पाहिजे. हे काय आहे? ए प्लस बी एक्सप्रेशन आहे. शिकलो ना आपण, एक्सप्रेशन इज द कॉम्बिनेशन ऑफ ऑपरेटर्स अँड ऑपरँड. करेक्ट, हे तुमचं काय एक्सप्रेशन आहे. एलएचएस ला कधी पण काय असले पाहिजे? व्हेरिएबल्स. ओके, व्हेरिएबल्स. आणि राईट साइडला तुम्ही व्हॅल्यू मध्ये काही पण द्या, एक्सप्रेशन द्या किंवा सिंगल व्हेरिएबल यूज करा किंवा व्हॅल्यू यूज करा, चालणार. त्या- ते ते प्रॉब्लेम नाही. बट लेफ्ट साइडला कधी पण व्हेरिएबल असला पाहिजे. हे चुकीचं, हे करेक्ट आहे. बघा, ए फक्त व्हेरिएबल आहे, बट ए प्लस बी एक एक्सप्रेशन आहे. ओके, ए प्लस बी फक्त एक एक्सप्रेशन आहे. तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते की एलएचएस मध्ये काय असलं पाहिजे आणि आरएचएस मध्ये काय असलं पाहिजे. सो एलएचएस मध्ये स्ट्रिक्टली काय असायला पाहिजे? व्हेरिएबल. ओके, व्हेरिएबल. एलएचएस मध्ये तुम्ही व्हेरिएबल यूज करा, चालेल. व्हॅल्यू यूज करा डिरेक्टली, चालणार. एक्सप्रेशन यूज करा, चालेल. एक्सप्रेशन यूज करा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. जसं जसं एखादा मी व्हेरिएबल घेतला ए, तर मी ए इज इक्वल्स टू दुसरं कुठलं तरी व्हेरिएबल आहे, लेट्स से बी. मला बी ची व्हॅल्यू ए मध्ये टाकायची, तर मी असं यूज करते, करेक्ट आहे. आता बघा, ए काय व्हेरिएबल आहे आणि आरएचएस मध्ये काय यूज केलं? मी व्हेरिएबल यूज केलं. व्हॅल्यू यूज करायची असेल आपण हे करतोच. ए इक्वल्स टू लेट्स से 50 ही व्हॅल्यू आहे. करेक्ट, तर व्हॅल्यू पण चालेल. मी म्हटलं की ए इज इक्वल्स टू एक्स प्लस वाय, हे पण एक्सप्रेशन, हे पण करेक्ट आहे, हे पण चालणार. बट लक्षात ठेवा की एलएचएस मध्ये कधी पण एक व्हेरिएबल असला पाहिजे आणि आरएचएस मध्ये ह्या तीन पैकी काही पण असलं तरी चालेल. ओके, तुम्ही असं देऊ शकत नाही, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 20. असं असं रॉंग आहे. कारण की एक्स प्लस वाय तुमचं एक्सप्रेशन आहे आणि ते आपण लेफ्ट साईडला ठेवू शकत नाही. लेफ्ट साईडला स्ट्रिक्टली काय असले पाहिजे? तुमचे व्हेरिएबल्स. ओके, काय असले पाहिजे? व्हेरिएबल्स. करेक्ट. आणि कधी पण लक्षात ठेवायचं इव्हॉल्युशन म्हणजे हे कसं सॉल्व्ह होतं? पहिले राईट साईड सॉल्व्ह होते आणि मग मग लेफ्ट साइड. सो पहिले ही जी 20 व्हॅल्यू आहे ही होईल. हे तर रॉंग, आपण रॉंग हे केलंय. लेट्स से इंट एज इक्वल्स टू 25, हे समजा व्हेरिएबल आहे. तर पहिले लेफ्ट जे काही राईट साईडला, सॉरी, जे काही राईट साईडला आहे, हे पहिले सॉल्व्ह होऊन इथे एजला जातं. इन केस लेट्स से की तुमचं एखादा व्हेरिएबल आहे सम. ओके, मी सम मध्ये दोनचे सम करत आहे, काही पण 10 प्लस 20. तर पहिले काय सॉल्व्ह होणार? राईट हँड साइड. राईट हँड साइड सॉल्व्ह झाल्यानंतर जे काही याचा आन्सर येईल ते मग लेफ्ट साईडला जातं. सो कधी पण लक्षात ठेवायचं, पहिले काय सॉल्व्ह होणार? आरएचएस आणि मग ती असाइन होतं लेफ्ट साईडला. ओके, सो हे बेसिक माहिती पाहिजे. आता हे बेसिक माहिती नसतं तर मग प्रॉब्लेम होतो. अजून एक आहे डबल, कुठे कुठे बघितलं डबल इक्वल टू. तर कुठली पण व्हॅल्यू असाइन करायच्या वेळेस लक्षात ठेवा की असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे सिंगल इक्वल टू यूज करायचं. आपण डबल इक्वल टू काय आहे नंतर शिकू, पण आतासाठी तुम्ही लक्षात ठेवा की असाइनमेंट ऑपरेटर काय कुठला आहे तुमचं? इक्वल टू, सिंगल इक्वल टू. काय करतं असाइनमेंट ऑपरेटर? एखादी व्हॅल्यू व्हेरिएबलला असाइन करेल.
ओके, ती व्हॅल्यू व्हॅल्यू सिंगल व्हॅल्यू असू शकतं किंवा आपण डिस्कस केलं दोन तीन ती व्हॅल्यू डायरेक्टली व्हॅल्यू राहू शकतं किंवा कुठलं तरी व्हेरिएबल तुम्हाला दुसऱ्या व्हेरिएबलला असाइन करायचं ते पण पॉसिबल आहे किंवा कुठलं तरी एक्सप्रेशन तुम्हाला एका व्हेरिएबलला असाइन करायचं आहे तर ते पण पॉसिबल आहे. बट मेक शुअर की लेफ्ट हँड साईडला व्हेरिएबलच असला पाहिजे आणि राईट हँड साईडला ह्या पैकी काही पण असलं तरी पण चालणार. ओके, सो नोट्स मध्ये मी काहीतरी टाकलं बघा. असाइनमेंट ऑपरेटर इज यूज टू असाइन द व्हॅल्यू टू अ व्हेरिएबल. ओके, ते कंपायलरला सांगतं की स्टोअर एक्स वाय झेड व्हॅल्यू या व्हेरिएबलला. जसं इकडे येणार तुमचं व्हेरिएबल करेक्ट आणि राईट साईडला येणार तुमची व्हॅल्यू. सो एखादा म्हटलं इंट हे एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करून सोडवला मी आणि म्हणजे याचं काय केलं यांनी डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन दोन वेगळ्या वेगळ्या लाईन मध्ये केलं. आपण सहसा एका लाईन मध्ये करतो जसं इंट इक्वल टू 10 हे एक लाईन मध्ये झालं. तुम्हाला वेगळं वेगळं करायचंय डिक्लेअर आधी करायचं मग इनिशियलाइज करायचं तर तुम्ही असं करू शकता. तर ए काय झालं तुमचा व्हेरिएबल आणि 10 काय झाली तुमची व्हॅल्यू. बघा 10 इज स्टोर्ड इन द व्हेरिएबल ए. ओके, सो काय होतं पहिले की राईट साईड जे तुम्हाला सांगितलं की राईट साईड पहिले इव्हॅल्युएट होईल आणि मग जे काही रिझल्ट येणार राईट साईड वरून ते तुमचं लेफ्ट साईडला असाइन होणार. जसं इथे 5+3 आहे. 5+3 जे काही आन्सर येईल पहिले राईट साईड सॉल्व्ह होणार. RHS इज 8 आणि मग जे काही आन्सर येईल ते लेफ्ट साईडला असाइन होईल. ओके, आणि जेव्हा तुम्ही ही व्हॅल्यू प्रिंट कराल एक्सची तर तुम्हाला 8 मिळणार. आणि खालचे आपण बघू अजून काहीतरी आपण आपण पहिले इतकं सॉल्व्ह करून बघू की इतकं थोडंसं प्रॅक्टिस करून बघू की काय काय आपण शिकलो. ओके, तर नॉर्मल आहे नॉर्मल ऑलरेडी आपण हा असाइनमेंट ऑपरेटर अशा वेळेस यूज केलाय. याआधी पण खूप सगळे यूज केले. लेट्स मी म्हटलं इंट एज नावाचा एक व्हेरिएबल आहे आणि मला हा प्रिंट करायचा आहे. तर मी प्रिंट करू शकते काही प्रॉब्लेम नाही. फॉर्मॅट स्पेसिफायर पर्सेंट यूज करेल आणि नॉर्मल एज हा व्हेरिएबल यूज प्रिंट केला रन केलं तर मला 56 मिळणार. भेटलं. आता आता लेट्स से की मी 56 हे माझं काय आहे ही लेफ्ट हँड साईड आहे. लेफ्ट हँड साईडला काय आहे व्हेरिएबल. राईट हँड साईडला काय आहे व्हॅल्यू. तर तुम्ही व्हॅल्यू यामध्ये काय पण देऊ शकता. लेट्स 56+4 करते. ओके, तर जे काही आन्सर होईल पहिले कुठली साईड सॉल्व्ह होणार राईट हँड साईड. यांनी सॉल्व्ह केली कंपायलरनी 60 ला भेटलं आणि मग तो 60 एज या व्हेरिएबलला त्यांनी असाइन केलं आणि आता मी एज प्रिंट करणार तर आपल्याला आन्सर काय मिळणार 60. ओके, भेटलं 60 आन्सर. सो असं आता असं नाही करू शकत. लेट्स से की हे मी हे मी काढलं आणि मी म्हटलं की इंट ए प्लस बी इज इक्वल्स टू 90. ओके, हे प्रिंट स्टेटमेंट सोडूनच आहे तुमचं कंपायलर पण नाही होणार. इव्हन मी कंपाईल केला इतका कोड तर एरर आला. ओके, असं नाही करू शकत. लेफ्ट साईडला कधी पण काय असलं पाहिजे व्हेरिएबल. एक्सप्रेशन नाही असलं पाहिजे. कधी पण काय असलं पाहिजे व्हेरिएबल. ओके, हा व्हेरिएबल आहे का नाही हे काय आहे कॉम्बिनेशन ऑफ ऑपरेटर अँड ऑपरंड विच इज कॉल्ड एक्सप्रेशन. लास्टचा व्हिडिओ याचा सुरुवातीचा फर्स्ट व्हिडिओ जो आहे की ऑपरेटर ऑपरंड आणि एक्सप्रेशन काय आहे. इफ तुम्हाला त्यामध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही तो प्लीज पहिले बघा आणि मग नंतरच हा बघा. सो लेफ्ट हँड साईडला स्ट्रिक्टली काय असलं पाहिजे व्हेरिएबल. जसं ए ए म्हटलं मी फक्त ए काय व्हेरिएबल आहे. एला फक्त मी प्रिंट केलं. ओके, इंट ए आहे ए इज इक्वल्स टू 90 म्हटलं आणि फक्त एला प्रिंट केलं तर एम्प्टी आलं. काय एम्प्टी आलं बिकॉज आपली आपण कमेंट नाही काढली. कमेंट काढून एला प्रिंट केलं तर 90 येणार. ओके, समजलं की लेफ्ट हँड साईडला काय असलं पाहिजे राईट हँड साईडला काय असलं पाहिजे. जसं आता आपण 2-3 चे पण एक्झाम्पल घेऊ शकतो. इंट बी एखादा व्हेरिएबल आहे आणि बी ची व्हॅल्यू काय आहे 100. ओके, आता मला काय करायचंय बी ची व्हॅल्यू ए ला असाइन करायची आहे. ओके, तर मी काय म्हणेल ए इज इक्वल्स टू बी. याचा अर्थ काय होतो की बी मध्ये जे काही व्हॅल्यू असेल ती ए ला असाइन होईल. ओके, बी मध्ये जे काही व्हॅल्यू असेल ती ए ला असाइन होईल. आता बघा मी ए ला प्रिंट करेल तर मला काय मिळेल 100 बिकॉज बी मध्ये काय व्हॅल्यू होती 100. आपण काय केलं एका व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये टाकली आहे. करेक्ट. तर आपण एक सिंगल व्हॅल्यू वाले पण एक्झाम्पल घेतलंय. आपण एक एक्सप्रेशन पण घेतलंय जसं मी म्हटलं की बघा बी इथे काहीतरी घेते अजून एखादं व्हेरिएबल घेते सी इज इक्वल्स टू 100 घेते हे पण. ओके, आणि मी इथे म्हणते की बी प्लस सी. तर काय होईल हे एक्सप्रेशन आहे बी प्लस सी. बी प्लस सी हे एक्सप्रेशन सॉल्व्ह होऊन मग ती व्हॅल्यू ए ला असाइन होईल. बी प्लस सी ची व्हॅल्यू काय आहे 100+100 200. तर 200 ए ला असाइन होऊन काय होणार आहे ए ची व्हॅल्यू काय होईल 200 होईल. सो 2-3 पण व्हेरिएशन मी तुम्हाला सांगितलं 200. ओके, सर तो हे सगळं असाइनमेंट ऑपरेटरचा एक सगळ्यात मेन आहे हा इक्वल टू. त्यानंतर अजून 2-3 कंपाऊंड असाइनमेंट ऑपरेटर आहे की प्लस इक्वल टू मायनस इक्वल टू वगैरे. ते सोपी आहे ते बघू. बट हे हे खूप इम्पॉर्टंट आहे. दिसायला खूप इझी वाटतं डबल इक्वल टू बट काही गोष्टी याच्या माहिती असायला पाहिजे वेन एव्हर यू यूज द असाइनमेंट ऑपरेटर.
ओके, तुम्ही नवीन आहे कोडिंग मध्ये, तर ह्या ज्या मिस्टेक्स आहे खूप कॉमन होतात अशावाला. जसं मी म्हटलं सी प्लस ए, सी प्लस कुठलं पण एखादं, बट दिस इज नॉट पॉसिबल बिकॉज दिस इज एक्सप्रेशन. आणि लेफ्ट हँड साइडला म्हणजे कंपल्सरी तुमचं व्हेरिएबल असायला पाहिजे, एक्सप्रेशन नाही. ओके. सो हे फक्त इक्वल टू ची स्टोरी झाली पूर्ण, की इक्वल टू काय करतं. कंपाऊंड ऑपरेटर आय थिंक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ, बिकॉज ऑलरेडी 10 मिनिटाचा व्हिडिओ झालाय. तुम्ही इतकं प्रॅक्टिस करून बघा. इफ तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही नोट्सचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी इथे 2 मिनिटं तुम्ही पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि जे की हे खालचे जे ऑपरेटर आहे, हे असाइनमेंट ऑपरेटरचेच पार्ट टाइप्स आहे, बट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाइनमेंट ऑपरेटरचे जे बाकी टाइप्स आहेत ते शिकू. ओके. आय होप तुम्हाला डबल इक्वल टू एक सिंगल इक्वल टूचं मिनिंग समजलं आणि कसं असाइन होतं, कशाला काय होतं. आय होप ते क्लिअर आहे. ओके. ठीक आहे, देन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.